तो इन्स्पेक्टर खुनी असेल तर आपण इथेच सेफ आहोत ना? मला तर अस्मिताचं वाईट वाटतंय. तिने माझं ऐकलंच नाही. पण तू वर का आलीस? अगं, मागून ना कोणीतरी माझा मफलर जोरात खेचला. मग मी घाबरले आणि वर आले तर चक्करच आली ग. शिरीन, मगाशी मफलरनी तूच माझा गळा आवळला नव्हतास ना? आता डायना आंटींचा चष्मा आहे. याचा अर्थ डायना आंटी टेरेसवर आहे. डायना, मी तुझा गळा का आवळेन? खरंच तू माझा गळा का आवळशील? ते काम तर माझं आहे ना. हा बिन नंबरचा चष्मा आहे. म्हणजे डायना आंटी तुझा मफलर खेचून मीच तुला इथे कोंडलं. त्या जमनाला पण मीच मारलं, मोहिनीला पण मीच फासावर लटकवलं. आणि आता तुझा नंबर आहे. हां. मुंबईत भर दिवसा आणखीन एक दरोडा. उद्योगपती जतीन शाह यांची कार रस्त्यात अडवून 3 लुटेऱ्यांनी त्यांच्या ड्रायव्हर वसंतला बेदम मारहाण करून बेशुद्ध केलं. त्यानंतर कारमधील सोन्याचे दागिने व डायमंडचा नेकलेस असा 1 कोटीचा ऐवज घेऊन चोर पळाले आहेत. ड्रायव्हर वसंत अजूनही बेशुद्ध आहे. हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहे. भर दिवसात दरोडा म्हणजे कमाल झाली. हो ना, आणि ड्रायव्हरला बेशुद्ध पडेपर्यंत मारले. आम्ही बाईकवरून येत होतो. आम्ही पाहिलं, मी घाबरून किंचाळले, त्यामुळे त्यांचं लक्ष आमच्याकडे गेलं. त्यांच्याकडे हत्यारं होती, त्याच्यामुळे मग आम्ही मागे फिरलो. मी तर खूप घाबरूनच गेलेले. पुढे आम्ही सर्व हा प्रकार हवालदारांना सांगितलं बरं का. हो, पण ते चोर मात्र पकडले गेले पाहिजे. बिचाराला खूप मार लागलाय हो. त्या ड्रायव्हरचा जीव वाचायला हवा. या दोघांचं कौतुकच करायला हवं. हो मॅडम, पण ते दोघे मध्ये पडले असते तर ड्रायव्हरला इतकं मारलं नसतं. हो म्हणाली, पण ते घाबरले असतील. शिवाय ते लुटारू सशस्त्र होते ना. निदान नागरिकांनी एवढी जरी जागरूकता दाखवली ना तरी पुरेसे. पोलिसांनी रस्ते, बस डेपो व रेल्वे स्टेशन सील केले. लुटारूंचा कसून शोध चालू आहे. हा त्या चोरांनी चोरलेला नेकलेस आहे.
मॅडम मला नाही वाटत हे लोक दागिने आणि ते नेकलेस विकू शकतील म्हणून. म्हणजे असं किती वेळ असं लपून राहणार आहेत. बंडूजी, त्या एरियात त्यांचा फ्लॅट असेल तर? नाही, ती शक्यता मला कमी वाटते. म्हणजे मला तसं वाटत नाही. मॅडम तुम्ही एक गोष्ट बघितली का, त्या तिघांना दाढी आहे. ते मागं घोंगडी गँग होतं ना, तशी यांची दाढी गँग आहे का हे एकदा पोलीस रेकॉर्डला बघायला पाहिजे. पण तू म्हणतोस ती शक्यता नाकारता येत नाही. मला वाटतं CCTV फुटेज मिळालं ना की नक्की काय ते कळ. या दुर्घटनेचं CCTV फुटेजही नुकतंच हाती आले. बघितलं म्हणा का मॅडमची विलिंग पॉवर कशी आहे. मॅडमनी नुसतं म्हटलं CCTV फुटेज लगेच दाखवलं. बंडूजी, व्हील पॉवर म्हणायचंय का? पॉइंटचा मुद्दा बरोबर आहे ना. उगा ते शेडराव सारखं करू नका. काय सांगतात ते बघा. किती मारले ड्रायव्हरला? हे तिघे सापडले ना, यांना पण असंच मारायला पाहिजे. म्हणा का पोलीस सोडणार नाही यांना. तू एक बघितलं का, त्यानं प्रतिकार केला, पण एक निशस्त्र माणूस किती वेळ प्रतिकार करणार. मला 2 गोष्टींचं आश्चर्य वाटतं. कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे त्या तिघांनी चेहऱ्याला मास्क का नाही लावलं. निदान फडकं किंवा कापड तरी गुंडाळायला हवं होतं. आपल्याला कोणीतरी ओळखेल, कोणीतरी आपलं वर्णन करेल अशी भीती त्यांना नसेल वाटली. हो, म्हणजे ड्रायव्हर कधीतरी शुद्धीवर येईल आणि त्यांचं वर्णन करेल, हे त्यांच्या लक्षात कसं नाही आलं? आणि दुसरा मुद्दा, या कारमधून नेमकं याच वेळी सोनं आणि नेकलेस नेण्यात येतं हे त्या चोरांना कसं कळलं? हे लक्षातच आलं नाही आपल्या. आपण इन्स्पेक्टर सुभेदारांकडे जातोच आहे ना धारपांच्या केस संदर्भात, तेव्हा आपण हे मुद्दे त्यांच्या कानावर घालू. बघूया ते काय म्हणतात. मॅडम, त्या जतीन शहांचा 1 कोटीचा ऐवज गेला असं वाटत असेल त्यांना. म्हणा का चोरीचा इन्शुरन्स केला असेल ना त्यांनी. जतीन, दागिन्यांचा आणि नेकलेसचा थेफ्ट इन्शुरन्स तर असेलच ना? हो, इन्शुरन्स तर मी आधीच केलेला आहे, पण मोस्टली सोनं आणि नेकलेस मी बँकेच्या ड्रॉवरमध्येच ठेवायचो. आणि आता पण वसंत ते बँकेत ठेवायला गेला होता. वसंत हा ड्रायव्हर आहे ना तुमचा? हो, ते तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय. पण जतीन, एवढा मोठा जोखमीचा ऐवज तुम्ही फक्त ड्रायव्हर बरोबर पाठवलात, तुम्ही स्वतः का नाही गेलात? अहो, तो विश्वासातला आहे हो. बँकेतून दागिने आणणं आणि बँकेच्या ड्रॉवरमध्ये ठेवणं ही कामं तोच करायचा. मग त्याचं नाव तुम्ही अकाउंट आणि लॉकरमध्ये पण जोडलंय का? नाही, आय मीन अकाउंट आणि लॉकर तोच ऑपरेट करणार होता का? नाही साहेब, त्याच बँकेत नंदलाल नावाचा माझा चुलत भाऊ आहे आणि मी त्याचं नाव लॉकरमध्ये ऍड केलंय. वसंतवर हल्ला करताना वापरली गेलेली हॉकी स्टिक व चेन सापडली आहेत, पण पिस्तूल अद्यापही सापडलेले नाही. मॅडम त्यांनी लोकांच्या नजरेत भरायला नको म्हणून लोखंडी चेन आणि हॉकी स्टिक गाडीत ठेवली. पिस्तूलचं काय? आणि चोरलेल्या दागिन्यांचं का? पोलिसांना कार सापडली आहे ना, आता पिस्तूल आणि दागिनेही सापडतील, कारण शोधलं की सापडतेच.